हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर. महाशिवरात्री येत आहे, त्यासाठी आपण छानसं असं क्राफ्ट बनवूया, ते पण अगदी वेस्टेड मटेरियलपासून. चला तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर मी थंबनेलमध्ये पाहिलाच असेल क्राफ्टचं चित्र कसं आहे आणि आपण काय बनवणार आहोत. तर तशा प्रकारे छानसं असं शिवलिंग आणि डेकोरेटिंग करण्यासाठी आपण त्यासाठी एक पुसरा घेणार आहोत. कार्डबोर्ड असेल ते घ्या. मग मी इथं केक होता, केकचा बेस घेतलेला आहे राऊंड कलरचा, तर ब्लॅक कलरचा आहे, सॉरी राऊंड शेपचा. तर तुमच्याकडे जर नसेल तो तर तुम्ही साधा पुठ्ठासुद्धा घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला थोडेसे पुष्टे लागणार आहेत, जे की आपल्याला ॲज अ स्टँड म्हणून यूज करणार आहोत आपण. तर मी इथं कापून घेते आणि राऊंड जे काही गोल शेपचे किंवा तुम्हाला जे काही शेप आवडत असेल, मी इथं राऊंड शेपचे कापलेले आहेत. 4-5 वगैरे असे पुष्टे कापून घेतलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला वॉटरफॉलसारखं क्रिएट करायचं आहे सीन, जे की शिवलिंगवर आपल्याला पाणी पडताना दाखवायचं आहे जलाभिषेक करताना. तर जेवढं आपल्याला जमेल, जेवढं पॉसिबल होईल तसे क्राफ्ट आपण बनवूया शिवलिंग महाशिवरात्रीसाठी. तर हे पहिलं क्राफ्ट आहे आपलं महाशिवरात्रीसाठीचं. तर मी ट्राय करते, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि अगदी वेस्टेड मटेरियलपासून आहे, त्यामुळे खूप खर्चसुद्धा नाही येत आणि अगदी सोपं असं क्राफ्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला असे राऊंड शेपचे 4-5 पुष्टे कापून घ्यायचे आहेत, जे की अगदी वेस्टेड मटेरियलपासून. आणि असे कापून झाल्यानंतर एक बेस लागणार आहे राऊंड शेपचा, जे की मी इथं केकचा घेतलेला आहे. त्यानंतर ॲक्रिलिक तुमच्याकडे जर हे असेल, काय म्हणतात त्याला, मोल्डेड आपण क्ले वगैरे यूज करतो तशा प्रकारे, कारण इथं सॉफ्ट आणि हार्ड क्ले असतं त्याच्यामध्ये आणि आपल्याला ते मिक्स करून जे शेप हवं ते आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी छोटासा पॅकेट घेतलेला आहे त्याचा. आणि व्हाईट आणि ब्लॅक कलरचे दोन्ही आतमध्ये क्ले असतात, ते ओपन करून जेवढा आपल्याला यूज होणार आहे तेवढंच आपण घेऊया, कारण बाकीचं आपल्याला पूर्णपणे मिक्स करून नाही ठेवायचं आहे, कारण ते परत ड्राय झाल्यावर स्ट्रॉंग होतं आणि परत रियूज नाही होऊ शकत. त्यासाठी जेवढं आपल्याला यूज करायचं असेल आपण तेवढंच पोर्शन घेऊन मिक्स करायचं परफेक्टपणे. आणि मिक्स एकदम योग्य पद्धतीने केल्यानंतर आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही ह्याच्यापासून शिवलिंगसुद्धा बनवू शकता किंवा जे काही क्राफ्ट तुम्हाला बनवायचं असेल वेगळ्या शेपचे तेही बनवू शकता. तर मी इथं त्याचा वापर करत आहे की वॉटरफॉलसाठी आपल्याला जे की आपण बेस आत्ता कापून घेतलेला आहेत राऊंड शेपचे सगळे, त्याला आपल्याला आउटर साईडनं एक किनार म्हणून मी त्याचा शेपचा वापर करणार आहे, क्ले म्हणून शेप देणार आहे त्याला. तर व्हिडिओमध्ये पहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल. त्यासाठी ही पूर्ण फुल डिटेल व्हिडिओ आहे. आपण शॉर्ट्ससुद्धा अपलोड करत असतो, त्याच्यावर तुम्हाला समजत असेल तर शॉर्ट्ससुद्धा पाहू शकता तुम्ही आणि ही फुल डिटेलसुद्धा पाहू शकता. कोणतीही व्हिडिओ पहा, पण नक्की ट्राय करा क्राफ्ट बनवायचा, कारण खूप सोपे क्राफ्ट आहेत. आणि ॲज अ फेस्टिवल अकॉर्डिंग आपण क्राफ्ट्स रेडी करत असतो, अपलोड करत असतो आपल्या चॅनलवर. तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जसे फेस्टिवल असतील आपण त्या अकॉर्डिंग सगळे क्राफ्ट बनवतो आणि जेणेकरून तुम्हाला देखील होम डेकोरसाठी यूज होईल. अशा प्रकारे क्ले मातीचं मी असं स्ट्रिप रेडी करून घेतलेलं आहे आणि आउटर साईडनं आपल्याला ते गोल आकारच्या पुष्ट्याला स्टिक करायचं आहे, जेणेकरून किनार म्हणून किंवा एखादं काठ म्हणून त्याच्या आउटर साईडनं मला स्टिक करायचं आहे. आणि असे सगळ्या गोल आकारचे जे काही आपण पुठ्ठे यूज करणार आहोत 4-5 स्टेप बाय स्टेप, तर सगळ्यांना मी आउटर साईडनं असं स्टिक करते आणि थोडंसं पोर्शन साईडनं वगैरे मी सोडते. तुम्ही व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल. शिवरात्री येत आहे, तर जितके पॉसिबल होईल तितके क्राफ्ट आपण जास्तीत जास्त बनवूया. तुम्हाला काही आयडिया असेल, सुचत असेल अशा प्रकारे क्राफ्ट वगैरे बनवा वगैरे, तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा, लिंक सेंड करा. आपण नक्की ट्राय करूया आपल्याला जर जमत असेल तर. आणि माझ्याकडे जितके आयडिया असेल तेही आपण इम्प्लांट करूया. आणि अजून खूप सारे छोटे छोटे क्राफ्ट असतात जे की मी घरी बनवत असते, पण त्याचं व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नसतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण खूप गडबडीत असते. तर जितकं मला पॉसिबल होतं तितके मी शूट करून तुम्हाला नक्की अपलोड करून दाखवत राहते. तर तुम्ही नक्की चेक करत राहा आणि बघत राहा. अशा प्रकारे मी सगळे राऊंड्स रेडी करून घेतलेले आहेत आणि सगळ्यांना स्टिक करून ठेवलेले आहे क्ले मातीने. आणि आपल्याला थोडं छोटंसं ॲज अ स्टँड म्हणून क्ले मातीचं राऊंड पण एक शेप आपल्याला रेडी करायचं आहे, जेणेकरून आपण त्याच्यावर आपल्याला गोल मटकं वगैरे ठेवायचं आहे, ज्यातून पाणी वगैरे वाहेल असे.
हे पहा, मी असं बेस म्हणून रेडी करते आणि असं आपल्याला पूर्ण स्टिक करून घ्यायचं आहे सगळं आपण जे काही आत्ता रेडी केलेले आहे. आणि हे पुष्टा आहे त्याचं मी छोटासाच पोर्शन कापून घेतलेला आहे जेणेकरून ते फोल्ड होईल अशा प्रकारे. हे पहा, आणि आपल्याला असं स्टँडसारखं स्टिक करायचं आहे कारण त्याच्यावरच आपल्याला जे काही आपण राऊंड शेपचे आत्ता रेडी केलेले आहे प्लेट सगळे ते 1 बाय 1 स्टिक करायचं आहे स्टेप्ससारखे. तर हे पहा, असे एकदम थीन आहे खूप तो पुष्टा, कारण मला ते फोल्ड करायचं आहे म्हणून मी तसं घेतलेलं आहे. दुसरा कुठलाही कागद तुम्ही यूज करू शकता थीन प्रकारचा, जेणेकरून ते फोल्ड होईल अशा प्रकारे. कारण खूप जर स्ट्रॉंग असेल, हार्ड असेल तर ते फोल्ड योग्य पद्धतीने नाही होणार जसं आपल्याला हवं आहे. ते व्हिडिओमध्ये राऊंड प्रकारे मी पूर्ण राऊंड करून स्टिक करून तिथे स्टिक करते. हे पहा, स्तंभ म्हणून किंवा बेस म्हणून आपण त्याचा वापर करणार आहोत. आणि त्याच्यावर अशा प्रकारे मी जे काही गोल स्टिक केलेले आहेत आपण ते रेडी केलेले आहोत मगाशी, ड्राय केल्यानंतरच मी स्टिक केलेले आहेत. दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय. स्टेप्सनुसार आपण वॉटरफॉल म्हणून पाणी धबधब्यासाठी वगैरे आपण हे यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये छोटी साईज बनवायची असेल तुम्हाला तेही बनवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला कलरिंग करायचं आहे, पेंट करायचं आहे. इथं मी ब्लॅक कलर देऊन घेते सगळ्याला आणि नंतर मला पाण्याचं ब्ल्यू कलर वगैरे द्यायचा आहे. तर आधी आपण पूर्ण ब्लॅक कलर देऊन घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला गोल्डनसुद्धा द्यायचं आहे. तर त्यासाठी फर्स्ट सगळा प्लेन ब्लॅक कलर देऊ आणि ते ड्राय झाल्यानंतर आपण गोल्डन पेंटने स्पंजने वगैरे त्याच्यावर पेंट करूया. हे पहा, तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला जो कोणता कलर आवडेल तो तुम्ही देऊ शकता. ब्राऊन वगैरे सुद्धा छान दिसतं कारण पाणी वाहतं डोंगरा वगैरे भागातून, तर तसा सीनसुद्धा छान क्रिएट होईल. माझ्याकडे ब्लॅक अवेलेबल होता सो मी ब्लॅक देते आणि त्याच्यानंतर गोल्डननं थोडंसं डेकोरेट करते. स्पंज घेतली आणि गोल्डन कलर ह्याच्यानंच आपल्याला स्पॉट द्यायचं आहे सगळीकडे. थोडंसं काहीतरी वेगळं प्रकार म्हणून मी हा करते, कारण गोल्डन कलर मला ब्रशनं सुद्धा देता आलं असतं पण स्पंजने जसं देता येतं स्पॉट टाईप तसं नाही देता येत, त्यामुळे मी हे स्पंज यूज करते. आपल्याकडे ब्युटी ब्लेंडरसुद्धा असतं जे आपण फाउंडेशन स्प्रेड होण्यासाठी यूज करत असतो. तेही एक प्रकारचं स्पंजच असतं. जर ते तुमच्याकडे वेस्टेड असेल किंवा एक्स्ट्रा असेल तेही तुम्ही हे कलरिंग करण्यासाठी पेंट करण्यासाठी यूज करू शकता. माझ्यासुद्धा डोक्यात आलं होतं ते, पण माझ्याकडे हा स्पंज होता त्यामुळे मी हे स्पंजने देते. तुमच्याकडे नसेल तर ब्युटी ब्लेंडर सगळ्यांकडेच असतं, त्यामुळे तो जर रियूज करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की रियूज करू शकता जर वेस्टेड झाला असेल तो. तर अशा प्रकारे पूर्ण गोल्डन कलर त्याच्यानं देऊन घेतलेली आहे आणि आपल्याला आता वॉटर दाखवायचं आहे. तर फक्त आपण ब्ल्यू कलरसुद्धा मिडलमध्ये देऊ शकतो, पाणी वाहते अशा प्रकारे धबधब्यासारखं. पण माझ्याकडे एक आयडिया होती जे की माझ्याकडे हॉट ग्लू गन होतं, तर ते ग्लू गनचा वापर आपण अशा प्रकारे करूया जेणेकरून तुम्हाला देखील समजेल. तर पाणी म्हणून आपण ते पूर्ण मिडलमध्ये आपण स्टिक केलेलं आहोत आणि थोडंसं खालीसुद्धा सोडलेलं आहोत, वाहतं पाणी दिसायला हवं ना त्यासाठी. तर ते देऊन गेल्यानंतर आणि ते पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्याला मला ब्ल्यू कलर द्यायचा आहे. तुमच्याकडे फेंट ब्ल्यू असेल तेही तुम्ही मिक्स करून देऊ शकता. माझ्याकडे डार्क होता, मी डार्क देते. तर अशा प्रकारे धबधबा आपल्याला दिसत आहे आणि तसाच क्राफ्ट आपल्याला रेडी होत आहे. हे पहा, ब्ल्यू कलर देते मी आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि असं वाटते की ते ब्ल्यू पाणी वाहत आहे. आपल्याला वर एखादं छोटंसं मडकं किंवा मटका असेल तुमच्याकडे तेही तुम्ही स्टिक करू शकता जेणेकरून त्यातून पाणी वाहते असं तुम्ही सीन करू शकता. तर मी तसंच करते. त्यासाठी तो बेस रेडी केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला एखादं मटकं ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यातनं सुद्धा थोडंसं पाणी वाहतं दाखवायचं आहे. त्यानंतर हे क्राफ्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला मेन शिवलिंग तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी एक आयडिया वापरते, तेही अगदी वेस्टेड. आपल्याकडे जे काही दिवाळीची पंत्या वगैरे असतात जे आपण आत्ता तर यूज नाही करत, मग त्याचा आपण वापर अशा प्रकारे नक्की करू शकतो. तर त्या पणतीचा वापर आपण रियूज करून अशा प्रकारे शिवलिंग बनवू शकतो. तर दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आणि मेन म्हणजे वाटतच नाही ते पंतीपासून बनलेलं आहे आणि कलरिंग वगैरे केल्यानंतर तर खूप सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे मी दोन्ही अपोजिट साईडने स्टिक करून घेतलेली आहे. त्याच्यावर राऊंड आकारचा एक पुष्ठा ठेवलेली आहे आणि वर आपल्याला शिवलिंग करायचं आहे. त्यासाठी हा
जे दिसत आहे ना तो कॅप आहे बरं का, नेलपेंटचा कॅप आहे, नेलपेंट बॉटलचा. जे माझ्याकडे वेस्टेड नेलपेंट होती, पूर्ण ड्राय झालेली होती. म्हणलं आता ह्याचा वापर आपण अशा प्रकारे करूया. तर त्याचं कॅप घेतलेली आहे मी आणि ह्याच्यावर स्टिक करून दिले, जेणेकरून दिसायला सुद्धा ते छान दिसत आहे शिवलिंगचा शेपचं. अरे तुम्ही फायनल लुक बघू शकता झालेला, खूप सुंदर दिसत आहे. आणि हे क्राफ्ट बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सुचवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि धन्यवाद.